मंडळ 1900 भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. ते अहिल्या म्हणतो की आई आता 2 तास झालेले आहेत. मग इकडून सूर्यकांत म्हणतो आतापर्यंत तसंही आणि शिक्का ओके झाला असेल आणि माझा माणूसही येत असेल. तेवढ्यात सूर्यकांत कदमचा PA तिथे येतो आणि म्हणतो आपल्यासोबत चिटिंग झाली. मग सूर्यकांत म्हणतो चिटिंग झाली रे. आणि मग म्हणतो की कसं काय झालं म्हणून. तर मग म्हणतो तिथं गेल्यानंतर ह्या सह्याच दिसल्या नाही किंवा इथे नावच नाही आहेत म्हणून. मग इकडून आदित्य म्हणतो की ही एक प्रकारची शाई होती जी की थोड्या वेळानंतर निघून जाते. तुझ्यासारख्या नीच माणसाला नीचपणा दाखवायचा होता म्हणूनच आम्ही ती आयडिया केली होती. सूर्यकांत पोलिसांना म्हणतो चला लवकर चला, मी पुन्हा येईन असं 3 वेळा म्हणत असतो. मग अहिल्या म्हणते हो ये म्हणून. आणि मग ते त्याला पोलीस घेऊन जातात. आणि मग इकडे अहिल्या आणि श्रीकांत घरी येतात. आणि मग घरी आल्यानंतर दारातच उभे असतात. तेवढ्यात पारू म्हणते की थांबा, त्यांना ऑप्शन वगैरे करते. आणि दिशा आणि दामिनी दिशाला म्हणते की आता आपल्याला पांढऱ्या साड्या बघावं लागतील ना, दादा तर काय जिवंत येणार नाहीत. खाली येतात, त्यांना एक जाऊन सांगतो की दादा आलेले आहेत, तुम्हाला खाली बोलवलं आहे. मग ते दारात जातात आणि म्हणतात दादा जिवंत आलेला आहात तुम्ही काय आलात तुम्ही जिवंत, या लवकर या. मग दामिनी दिशाला म्हणते जो सुनेचा मान होता तो पारूने घेतला म्हणून बघ. श्रीकांत आणि अहिल्या रूममध्ये जातात आणि अहिल्या सांगते श्रीकांतला की आराम कर, तुला काही झालं नाही आहे ना, डॉक्टरला बोलू का. तर मग श्रीकांत म्हणतो नाही मला काहीही झालेलं नाही आहे, तू टेन्शन काहीही घेऊ नको. आणि मग अहिल्या त्याला म्हणते की मी खरंच घाबरले होते आणि मला खरंच टेन्शन आलं होतं. तेवढं तिथे प्रीतम येतो आणि प्रीतम म्हणतो की बाबा तुम्ही गेलेत ना तर टेन्शन आलं होतं, त्यांनी तुमच्या केसालाही धक्का लावला असताना तर त्याला आम्ही पाहिलं असतं. मग श्रीकांत म्हणतो नाही मला काहीही झालेलं नाही आहे, तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका आणि सगळं ठीक होणार आहे, त्यासाठी तुम्ही टेन्शनच घेऊ नका. दारामध्ये रांगोळी काढत असते आणि तिथे दामिनी येते आणि म्हणते तुला कळत नाही का, तुला शिक्षा दिलेली आहे ना, तरी पण का पुढे करत असते. तेवढ्यात आणि हे वहिनींना अजिबात आवडणार नाही आहे, तुला सांगितलेलं तुझी शिक्षा विसरली आहे का तू. मग तेवढ्यात तिथे अहिल्या येते आणि अहिल्या रांगोळी बघते आणि म्हणते छान काढली आहेस पारू रांगोळी आणि तुझी शिक्षा संपलेली आहे, तू घरात येऊ शकतो. दामिनी बोलते वहिनी माझीही शिक्षा संपली ना, घरात न्याय सगळ्यांना सेम असतो तर माझीही संपली ना. तर मग एकदम खुश होते, उड्या मारते आणि म्हणते मी जाऊन पटकन चेंज करून येते. पारू ही घरात जाते आणि सगळ्यांना सपना मी आले सगळ्यांच्या पाया पडते आणि म्हणते की मी आले किचनमध्ये, माझी शिक्षा माफ झाली म्हणून एकदमच खुश झालेली असते. स्वप्न पाहत असतो की ती मुलगी आली आणि ती म्हणते की चल माझ्यासोबत वगैरे असं, आणि तो चल म्हणलं बाहेर असं खाली पडतो आणि तेवढं तिथे पारू येते आणि पारू म्हणते काय चालू आहे प्रीतम सर तुमचं. तर म्हणतो मला प्रेम झालेलं आहे. ते म्हणते दिशा मॅडमवर. म्हणतं हे दिशा मॅडमवर नाही तर त्या मुलीवर जी गावाकडे होती ना त्या मुलीवर माझं प्रेम झालेलं आहे आणि मी तिला मिळवणार असं. छान आहे ना ती मुलगी, मला आवडली आहे, आय एम इन लव्ह असं म्हणत असतो. पारू म्हणते की तुम्हाला सांगितलेलं आहे ना असं काहीही करायचं नाही आहे, दिव्याला नाही आवडणार असं वागायचं नाही आहे, नीट वागायचं म्हणून. प्रीतम म्हणतो काही असू दे मी त्या मुलीच्या प्रेमात पडलोय असं म्हणतो. आणि तुम्हाला मॅडमनी बोलवलं आहे चला खाली म्हणून ती बोलवण्यासाठी आलेली असते. प्रीतम म्हणतो हो चल. इकडे आदित्य त्या डोळ्यांशी बोलत असतो मी लवकरच तुला शोधून काढणार आहे म्हणून. कॉफी पीत तेवढ्यात प्रीतम बाहेरून येतो, म्हणतो की बोल प्रेमात पडले ना तू ह्या मुलीशी. ते बोलतो की नाही. मग तो फोटो घेतो आणि खाली पळत येतो आणि म्हणतो की आई ह्या मुलीच्या प्रेमात पडलेला आहे. विचार ना पारूला कसा बोलतो सारखं. आणि ही मुलगी जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत तो शांत बसणार नाही आणि तो हा प्रेमात पडलाय आणि लवकर मुलगी शोध आणि लग्न करून टाक आई ह्याला सांगा असं म्हणत असतो. इथेच एपिसोड रमतो. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.